नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल MT बाईट्स आणि मोरमध्ये। तर आज मी तुम्हाला भरलेल्या भेंड्याची अगदी सोपी रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सर्वप्रथम मी 20 भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्यांना मधून एक कट मारून घेतला आहे, जेणेकरून मला भेंड्यांमध्ये मसाला भरून घेता येईल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी मधून कट मारून घेतला आहे। भेंड्यांमध्ये भरण्यासाठी जो मसाला तयार करणार आहे त्यासाठी मी 1.5 कांदा बारीक चिरून घेणार आहे। अशा प्रकारे मी 1.5 कांदा बारीक चिरून घेतला आहे। आता यामध्ये 1 छोटा चम्मच हळद, 1 चिमूटभर एवढं हिंग, आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे। त्यानंतर मी यामध्ये 4 चम्मच दाण्यांचा कूट देखील घालणार आहे। आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेणार आहे। मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। नंतर हा रेडी मसाला आपल्याला आपल्या भेंड्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। अशा प्रकारे भेंड्यांमध्ये भरण्यासाठी मसाला रेडी आहे। आता हा रेडी मसाला मी भेंड्यांमध्ये भरून घेणार आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व भेंडीमध्ये मसाला भरून घेणार आहे। मी सर्व भेंडींमध्ये मसाला भरून घेतला आहे। आता आपण फोडणीसाठी कढीपत्ता आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत। त्यानंतर फोडणीसाठी पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता याची फोडणी देणार आहे। लसूण आणि कढीपत्ता पोळून झाल्यावर उरलेला मसालाही त्यात टाकून पोळून घेणार आहे।
मसाला तेल सुटेपर्यंत पोळून झाल्यावर आता ह्यामध्ये भरलेली भेंडी घालणार आहे. अशा रीतीने मी सगळी भेंडी पॅनमध्ये शिजण्यासाठी ठेवून दिली आहे. आता यावर झाकण ठेवून भेंडी शिजवण्यासाठी ठेवणार आहे. आता आपल्याला भेंडी पलटी करून दुसऱ्या साईडला पण तिला शिजवून घ्यायचा आहे. मी इकडे सर्व भेंडी पलटी करून दुसऱ्या साईडनी शिजवायला ठेवली आहेत. आता परत झाकण ठेवून भेंडी शिजायला ठेवणार आहे. अशा प्रकारे 10 ते 15 मिनिटात भरली भेंडी तयार होतील. रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.